वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला। मुंबई पोलिसांनी 60 दिवसांच्या कालावधीत आरोपपत्र सादर न केल्याचा शहाने केला होता आरोप। बदलापुरातील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेले आरोपी घटनेच्या 25 दिवसानंतरही मोकाट। शिक्षकांना निलंबित करण्याआधी 3 महिन्याची नोटीस देणं बंधनकारक, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। त्यामुळे शिक्षण संस्थांच्या मनमानीला बसणार चाप। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरण, 6 आरोपी चेतन पाटीलच्या जामिनावर 13 सप्टेंबरला सुनावणी। बीएमसी पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलाच्या स्ट्रक्चरल रिपेअरिंगची कामं सुरू करणार। आयआयटी आणि व्हिजिटीआयने केलेल्या ऑडिटनंतर तातडीच्या दुरुस्तीची शिफारस। मुंबईतील कामा रुग्णालयात महिलांना उपचारासोबतच आहाराचा सल्लाही मिळणार। कामा रुग्णालयात 5 दिवस आहार तज्ज्ञ ओपीडी चालणार। मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। गेल्या 24 तासात राजाच्या चरणी 58,50,000 रुपयांचं दान। प्रो कबड्डी लीग मधील पुणेरी पलटणची टीम लालबागच्या राजाच्या चरणी। संपूर्ण टीमने घेतलं लालबाग राजाचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।